पुढच्या वेळेला पुन्हा एक्झाम दे, लावेन तर सगळ्यांसोबत. पद्मजा, तू निभावलास तुझा शब्द. तू दिसलीस मला. गुड मॉर्निंग पद्मजा. तुझं म्हणणं खरं ठरलं. मी नाही जाणार तुला सोडून. कुठेच नाही जाणार. सतत तुझ्या सोबत, तुझ्या आसपासच असेल. आज भेटशील ना पुन्हा? काय काही नाही. काही नाही कसं? शनी तर आज सुट्टीवर गेला. तुझ्यावर काल गुरुची कृपा होती, आजही असणार आहे. हो, अरे शुअर. माय स्वीट 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 आऊ, आय लव्ह यू. रिअली? हे कुठे झालं? काल काय झालं ते सांगत नाहीयेस? हो, पद्मजाने तिचं प्रॉमिस पूर्ण केलं. तुला माहिती आहे? यातून आता बाहेर पडणं. पद्मजा आता पुन्हा परत येणं शक्य नाही. 4 वर्ष झाली तिला जाऊन, पण ही गोष्ट मान्य करायलाच तयार नाहीयेस तू. घरच्यांचा विचार कर. अरे या घराला एका सुनेची गरज आहे आणि तू पद्मजाच्या विचारातून बाहेरच येत नाहीयेस. कारण मला माहिती आहे, माझी पद्मजा आहे. आई डबा झाला? हा होतोय. चहा मिळेल का? सकाळपासून ना 3 वेळा चहा झाला यांचा. तरी पुन्हा आपली चहाची ऑर्डर आहेच. दिवसभरात 1 लिटरवर दूध खपतं यांच्या चहासाठी. दुधाचे भाव काय, गॅसचे भाव काय, आपल्याला काही चिंताच नाही ना. पुन्हा आपली चहा झाला का म्हणून विचारायला मोकळे. आई काय झालंय तुला? का चिडचिड करतेस? उगाचच वड्याचं तेल वांग्यावरती काढायची काहीच गरज नाही. तुला माहितीये बाबांना 4-5 वेळेला चहा लागतो. हो, 4-5 वेळा चहा लागतो. आपल्या सवयी बदलाव्यात ना जरा. स्वतः बाहेर जाऊन कमावत असते म्हणजे समजले असते सगळ्याचे भाव. आई अरे देवा, थकली रे मी, थकली. किती राबायचं एकटीनं. एकाही कामाला हात लावायची वेळ आली नव्हती पद्मजा होती तेव्हा. आणि आता राब राब राबायचं. कोणी नाही मदतीला माझ्या. अरे
अरे अशी वेळ अशी सांधे दुखी त्रास देते मला. अरे देवा 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 पांडुरंगा, नाही जमत आहे रे. ते एकटीने गाडा ओढणं जमत नाहीये मला. एकटीने गाडा ओढत राहायचा, आपला ओढत राहायचा. पद्मजा गेली त्याला 4 वर्ष झाली, त्यापासून एकटीच. बरं ज्याला सांगून फायदा आहे त्याच्या कानावर नुसतं वारं जात आहे, त्याला ऐकूच येत नाहीये. अरे बाबा मी तुझ्याशी बोलतेय, कळतंय का तुला? अरे किती दिवस एकटीने राबायचं सांग मला. अरे मीच करायची का रे काळजी तुमची सगळ्यांची? आणि माझी काळजी कोणी करायची? आण ती हक्काचा माणूस आण ना, कोणीतरी मदतीला आण. झालं, आहे कोणाला काळजी? सगळ्या काळज्या मीच करायच्या का रे? लोखंडाची बनली का मी? कुणाला सांगावं काय करावं काही समजत नाही मला. जाऊ दे ग, पुन्हा पुन्हा तेच काय बोलतेस? बाई ग, तू आहेस म्हणून हे घर सुरळीत चालले आणि दूधही चालले. डोळे का लाल? नाही हो, कुठे? झोप नाही झाली का नीट? चहा. काय आज पण नंबर नाही लागला? पण लागणार. एक दिवस माझा नंबर नक्की लागणार आणि तुझा पण लागणार. माझा लग्न लग्न आणि लॉटरी म्हणजे एकदम सेम असतं. लागला तर जॅकपॉट, नाहीतर मस्ती. म्हणजे उठ चल अभ्यासाला बस. जरा अक्कल चालवा शिका, काहीतरी करा चांगलं. आपली बहीण तिकडे कमावतीये आणि तुम्ही इथे झोपलात रिकाम टेकडे. स्वतः काहीतरी करा उठून. चल उठ 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 चल. तिच्या एकटीच्या कमाईवर घर चाललंय आणि बाप लेकांना त्याचं काही सोयरं सुतक नाहीये. का तूही बापासारखंच आयतं बसून खाणार आहेस? आई, काय झालंय तुला आज? कुठलाही मुद्दा बाबांवरती आणून का संपवतेस तू? अगं त्यांना उलट सुलट बोलायची. मग काय करू? काय माझ्या हातात? बापानं नोकरी गमावली आणि हा कार्टा 4 वेळा 10वीला नापास झालाय. आयुष्यभर कमावून खायला घालणार आहेस का यांना? तुला तुझं आयुष्य नाहीये? तुला तुझा संसार करायचा नाहीये का? एक असा बाप तसा. अशा परिस्थितीत कोण येणार तुझ्याशी लग्न करायला? प्लीज मला आंघोळीला जायचं, मला उशीर होतोय. आज नाही, आज मी. दादा मला कॉलेज आहे. मला घाई आहे. दादा आपण इथे बोलत बसलोय ना, तेवढ्यात मी जाऊन आली असते. अशीच जा कॉलेजला. दादा दादा तू दुकानाचा मालक आहेस. उशिरा जरी पोहोचलास ना तरी तुला कोणी काहीच बोलणार नाही, म्हणून मी जाते. मला बस पकडायची आहे. दादा दादा मला ऐका ना. दादा आज नाही, उद्या. मला कॉलेजला जायला उशीर होतोय तर हा अंघोळीला गेला. दादू पण ना, आऊ या दादूचं काय चाललंय ग? विचित्रच वागायला लागलंय. असंही पद्मजाबाईंनी गेल्यापासून ह्याची ना जरा सटकलीच आहे. पण आऊ आज ना काहीतरी वेगळाच वागत होता ग. काय चाललंय याचं कोणास ठाऊक. जे काय होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. काही चांगलं घडेल असं वाटतच नाही ना हिला. पण चांगलं घडेलच का? अरे नोकरी काय आनंदानं सोडली का मी? ती मला हौस आली आहे आरामात बसून मुलीच्या कमाईवर जगायची. तुम्ही नोकरी घालवली नसती ना तर माहीमच्या स्वतःच्या घरातून इथे येऊन राहण्याची वेळ आली नसती. आई आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाबांची नोकरी का गेली होती. पुन्हा पुन्हा तो विषय कशाला काढतेस तू?
माझं लग्न होईल. आई तुला काय वाटतं? मला कळत नाही तुझी चिडचिड. नको काळजी कर. तुला जेवढी काळजी आहे ना तेवढीच काळजी तो वर बसलाय त्याला आहे. बघ तू येईल कोणीतरी माझ्या आयुष्यात. सकाळची घाईनं जीव घेणार आहे माझा एकदा. काय ग रज्जू, हे कसली घाई ग तुला? सॉरी सॉरी ताई. अगं मला वाटलं चहा झाला असणार. खरं तर मीच येणार होते करायला, पण काय करू गजरच झाला नाही. घड्याळच बंद पडलो. बरं झालं. नाही म्हणजे तुला लवकर जाग येण्याचा दिवस जरा भाग्याचाच ना. तू केला काय, तुझ्या बहिणीने केला काय? एकच. हा तेच तर. आई चहा दे लवकर. दे 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 बाई लवकर. अगं अगं तो श्रीकांतचा आहे. दुसरा दे करून. आई दे ना. देते हा बाळा. काय श्रीकांत आज एकदम घाईत चाललेस ते? हा दे लवकर दे लवकर. हो. खरं तर मीच मदत करणार होते ताईला, पण माझी अजून पूजा झाली नाहीये ना. आणि पूजा झाल्याशिवाय मी हो मग ते चहा मी घेऊ. नाही नाही राहू दे. काय किती वेळ उशीर. अरे हळूहळू पी, जी भाजेल रे. हा सुद्धा ना माझ्या संग्राम सारखाच आहे. दोघेही भाऊ वेंधळे, अगदी ना सख्खे भाऊच वाटतात. आई बसलीस काय? टिफिन दे ना. अरे हो, मला 4 हातात का? अरे अरे कशाला सतावतोस देतो. अगं घाई आहे मला. अगं आण बाई लवकर आण. तर टिफिन आण लवकर. दे लवकर दे. अरे हे लोणचं पण दिलंय. ओके अरे हळू. चल काय. अरे बाबा काय करताय? अरे एक मिनिट, मी काय सांगतो जरा ऐक. मला जरा घाई आहे. अरे माझा ऐक. ठीक आहे पण नंतर ऐकू. श्री, अरे काय गुड मॉर्निंग सुप्रभात काय म्हणायची गेला. पाहिलं जाई, ही हल्लीची मुलं वडिलांशी बोलायला सुद्धा यांच्याकडे हल्ली वेळ नसतो. तू आधी काय बोलायचं? माझ्याशी बोल रे. हो आज अगदी स्वाई खूप घाईघाईत गेली. श्यामल चहा. हा. हा थँक्यू. मम्मा. हा आई आई तुमचा चहा. दिला दिला. व्हेरी गुड. वा श्यामल, आपल्या पद्मजाला जाऊन 4 वर्ष झाली, पण हसता काय तुला तिच्यासारखा चहागे जमलेला नाही. ते किती मेलं ना तरी कोणाला कदर नाही या घरात. काय भाऊजी तुम्ही? एक्सक्यूज मी. काल तुम्हीच होतात ना? काल तुम्हीच होतात. मला बसमधनं पडता पडता तुम्हीच वाचवलं. थँक्स. बस आली.
श्रीकांत दादा आज उशीर झाला. हा ते डबा. पैसे श्रीकांत शेठ, तुम्ही पैसे जास्त दिले. दादा काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का काही? सॉरी. चला येते. हॅलो. मिस्टर श्रीकांत इनामदार, हा. मी अंजली साळगावकर बोलते, भाग्योदय इन्शुरन्स कंपनीतून. नाही, मी तुमची केस बघितली आणि तुमचे रेकॉर्ड सुद्धा चेक केले. खरं तर मी हॅलो हॅलो हा? हो बोला. हां, तर मी काय सांगत होते, तुम्हाला जेव्हा चेक मिळाला ना तेव्हाच तुम्ही कंप्लेंट लॉन्च करायला हवी होती. तुम्ही 3 महिने उशीर केलात, हा पहिला मुद्दा. एक मिनिट. हे बघा, जे झालं ते झालं. मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. त्या चेकशी मला काहीही घेणं देणं नाही. ठेवतो फोन. काय घेणं देणं नाही म्हणजे? सर, मी कालपासून तुमच्या चेकसाठी काम करते आणि तुम्ही आमचीच रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं आम्हाला सांगताय की माझं काही घेणं देणं नाही म्हणून. ऑफिस म्हणजे काय खेळ वाटतो तुम्हाला? हो. हां, नाही म्हणजे जाऊ द्या. हो जाऊ द्या. तुम्हाला जर का गरजच नव्हती तर मग इथे येऊन हंगामा केलात का? हे बघा, मुळात यात माझी काही चूक नाही. तुमच्याकडून चेक उशिरा डिस्पॅच झाला आणि मी हंगामा केला असं म्हणताय. यू शुड हॅव मिनिमम सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट? येस. सर, मुळातच तुम्ही आमच्याकडे यायला उशीर केलात आणि आता तुम्हीच आम्हाला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीच्या गोष्टी ऐकवणार. मला आत्ता काही वाद घालायचा नाहीये तुमच्याशी. हे बघा सर, मलाही वाद नाही घालायचा आहे तुमच्याशी. सर, मुळातच तुम्ही तुमच्या ॲड्रेस फॉर्मवरती सह्या नीट केलेल्या नव्हत्या. आमची कंपनी चेक पाठवणार कुठे? म्हणजे आम्ही काय मुंबईवर तुम्हाला शोधत बसायचं? नशीब पिनकोड बरोबर होता म्हणून चेक तुमच्यापर्यंत पोहोचला तरी. ठीक आहे, फार बरं झालं. धन्यवाद. एक मिनिट सर, तुम्हाला आजच आमच्या ऑफिसमध्ये यावं लागेल आणि सह्या कराव्या लागतील. तोपर्यंत आम्ही तुम्हाला नवीन चेक इश्यू करू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर या आणि सह्या करून जा. थँक्यू. मला ऐकवते. चूक नसताना. मी जाऊ का तिकडं? बघतो काय म्हणणं आहे त्यांचं. नाही, तू नको. मी जाऊन येतो. उशीर झाला तर दुकान तूच बंद कर. हे अंजली, बरी आहेस ना? हो. अंजू, काय ग एवढी का चिडलीस तू? फोनवर चिडलेलं पहिल्यांदाच बघितलं मी तुला. एवढं काय झालंय? तोच तो श्रीकांत इनामदार. बघच आज त्याला कशी झापते ते. आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या ऑफिसच्या नावाचा उद्धार करतो. काय समजतो काय तो स्वतःला? आला ना की त्याच्या तोंडावर फाईल टाकणार आहे मी. आता म्हणे चेकशी काही घेणं देणं नाही मला. म्हणजे तू खडूस आता येणार आहे ऑफिसमध्ये? येतोय म्हणाला. बघू, येईलच. अंजलीताई, काय बोलवत आहेत तुम्हाला? बेस्ट ऑफ लक. नाही येत त्या. या इकडे. सह्या करा इथे. काय? अंजली साळगावकर
आजही हाफ डे की चहा प्यायला? काय काय ना, मी ठरवलंय की तुमच्याशी बोलायचंच नाही. तुमच्याशी बोललं की उगीच भांडणं होतात. त्याच्यापेक्षा आपलं गप्प बसलेलं बरं. त्याच्यामुळे मी गप्प बसणार आहे. तुम्हाला काही विचारायचंय? आज तुमचा फोन बंद? नाही, फोन अरे सर, बस का वेट कर रहे हो? अरे आज बस बंद है. गोराई गोराई रिक्षा. 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 गोराई 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 गोराई.